कृष्ण उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान सुंदर निधान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनी करकटे तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर करकटेची गान तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी 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 हे सिंहान आवडे आवडे आवडे
हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम जय जय राम राम विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पौता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवीवर ए बापा रखुमा देवीवर वा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम शिवशक्ती वधूवरे शिवशक्ती वधूवरे शिवशक्ती वधूवरे नमेली घरांत घरे शिवशक्ती
शिवशक्ती वधूवरे घरात घरे शिवशक्ती वधूवरे शिवशक्ती वधूवरे शिवशक्ती वधूवरे नमिले घरांत घरे शिवशक्ती वधूवरे शिवशक्ती वधूवरे शिवशक्ती वधूवरे आदि गुरु चरा चरा आदि गुरु चरा चरा आदि गुरु चरा चरा पासोनिजा परंपरा पासोनिजा परंपरा पासोनिजा परंपरा हा प्रसोनिया दृश्य जाता सुरासुरा माता पिता सुरासुरा माता पिता सुरासुरा माता पिता हा निळा म्हणे वरद हस्ते पावविती जे परमार्थाते विधी जे परमार्थाते पावविती जे परमार्थाते आदि गुरु चरा चरा आदि गुरु चरा चरा आदि गुरु चरा चरा पासोनिजा परंपरा पासोनिजा परंपरा पासोनिजा परंपरा जय जय विठो बारको माई टाळी 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 विठो बारको माई हरी हरी विठो बारको माई जय जय विठो बारको माई जय जय विठो बारको माई जय जय विठो बारको माई बारको माई जय जय विठो बारको माई बारको माई बारको माई जय जय बारको माई बारको माई बारको माई बारको माई Coba, 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 coba. नमी रे घरात घरे नमी रे घरात घरे नमी घरात घरे नमी घरात घरात घरे नमी घरात घरे नमी घरात नमी घरात
रे आदि गुरु चराचर आदि गुरु चराचर शिव शक्ती वधूवरे आदि गुरु चराचर आदि गुरु चराचर सोनिया जा परंपरा या परंपरा परंपरा परंपरा
हरी विठ्ठल विठ्ठल संतान की जय. विठ्ठल 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 हरा विठ्ठल 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 थांबत नाही लवकर आता. तुम्हाला पावडतं आम्हाला काय पावडत नाही का? नमिली घरांत घरे शिव शक्ती वधूवरे आदि गुरु चराचरा पासुणीच्या परंपरा प्रसोनिया दृश्य जाता सुरा माता पिता निळा म्हणे वरद हस्ते पावविती जे परमार्थाते आदि गुरु चराचरा पासोनिजा परंपरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षु मंगलाय तनो हरे महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् हे पांडुरंग करू प्रथमन मन 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 प्रथमन जय हो पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू
कथेचा विस्तार त्यांच्या कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओ पांडुरंगा करू प्रथम नमन जय हो त्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठल 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 नमिली घरांत घरे शिव शक्ती वधूवरे आनंदकंत सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबाराय यांचा हा अभंग आहे विठ्ठला विठ्ठल 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 अभंग निळोबारायांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. श्री संत दत्तूजी महाराज पुण्यतिथी महोत्सव त्यानिमित्ताने 67वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह फार मोठे संत या पावनभूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांचे चमत्कार सुद्धा फार मोठे मोठे आहे. महाराजांनी सांगितलं आल्यावर 3 वर्षांपूर्वी संपूर्ण पंचकृषीमध्ये पाऊस होता, पण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. पावसाचा एक थेंब सुद्धा या ठिकाणी पडला नाही. ही खरं तर दत्तूजी महाराजांची आपणा सर्वांवर कृपा सुद्धा आहे आणि त्यांचा हा साक्षात्कार आहे. अशा महान संतांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, ज्यांनी फोन केला होता, असे असणारे आमचे हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज झांबरे, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, त्यांनीच फोन केला होता. त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते मंडळी, खूप सुंदर असं नियोजन आहे. कार्यकर्ते सुद्धा हौशी आहे आणि या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते नावासाठी कार्य करत नसून परमार्थासाठी कार्य करतात. आणि खरं सांगू, जो नाम के लिए कार्य नहीं करते, जो नाम के लिए कार्य नहीं करते, उनका कार्य ही उनका नाम कर देता है. असे असणारे आमचे सर्व कार्यकर्ते मंडळी आहे. खूप हौशी आहे. फटाके सुद्धा वाजवले. हौस असावी अशी परमार्थासाठी असावी. सुंदर नियोजन आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्व महाराज मंडळी, काय नाव महाराजांचे? हरिभक्तपरायण निलेश महाराज, शिवाजी महाराज, हरिभक्तपरायण किसन महाराज, झांबरे महाराज, हरिभक्तपरायण गोपाल महाराज, सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी आदरणीय उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथ संगत करणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण गोपाल महाराज. ध्यानात राहत नाही ना माझ्या वयामानानुसार. आता नांदुऱ्याला भेट झाली होती. सुंदर गायन करतात महाराज, स्वभावही गोड आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण दिगंबर महाराज, माझे मोठे बंधू माऊली महाराज चाळक,
त्याचप्रमाणे आमचे सर्वच गायनाचार्य मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, आमच्या महिला टाळकरी मंडळी, महिला भजनी मंडळ, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य सुंदर मृदुंग वाजवतात. हरिभक्त परायण विजय महाराज, त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे. नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे, कीर्तन. हातही फार गोड आहे. त्याचप्रमाणे चोपदार बाबा बघा ना कसे शोभूनच दिसतात. लाजले मग चोपदार बाबा. चोपदार बाबा ही परमार्थिक वृत्तीची आहे. आमच्या विनेकरीताई, साऊंड सिस्टीम वाले, जमलेले सर्वच भाविक भक्त, कॅमेरामन दादा, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आमचं नातं काय आहे. ते कन्फ्युजन अगोदर मी दूर करते. आमच्या दोघींचं नातं आहे ननंद भाऊजाईचं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, ननंद कोण आणि भाऊजाई कोण? ते कळालंच असं ना आता त्यांना. तर मी ननंद आहे, या भाऊजाई आहे. आम्ही दोघी सख्या ननंद भाऊजाई आहोत. विठ्ठल 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 आजच्या आपल्या जुगलबंदी कीर्तनासाठी, शिव शक्तीच्या जुगलबंदीसाठी, इको थोडस कमी करा, शिव पार्वतीच्या जुगलबंदीसाठी, ननंद भाऊजायांचं भांडण सोडवण्यासाठी आज आपण शिव शक्तीचं भांडण करणार आहोत. तुम्ही म्हणाल भांडण करून कुठं भांडण सुटत असतं का? तर त्याचं उत्तर आहे, भांडण जर कळालं तर भांडण सुटतं. पण भांडण जर कळालंच नाही तर भांडण काही सुटत नाही. दुर्योधनाला महालातलं पाणी कळालं नाही, म्हणजे पाणी आहे का फरशी आहे हे त्याला कळालंच नाही. आणि त्याला कळालं नाही म्हणून पाण्यात पडला, आणि पाण्यात पडला म्हणून द्रौपदी हसली, आणि द्रौपदी हसली म्हणून महाभारताचं भांडण झालं. म्हणजे त्याला कळालं नाही म्हणून भांडण झालं. कळालं असतं तर भांडण झालं नसतं. मोठ्याने बोलायचं सर्वजण, कळालं असतं तर भांडण झालं. हा असा आवाज पाहिजे. कारण ज्याला कळतं तो कधी भांडत नाही, ज्याला कळतं तो भांडत नाही. आता आम्ही दोघी घरात भांडतो म्हणजे आम्हाला काही कळत नाही. तसं काय आम्ही घरात भांडत नाही म्हणा. लोक आम्हाला बाहेर भांडणाचे पैसे देतात, फुकट कशाला घरी भांडायचं. बरोबर आहे का नाही महाराज? आम्ही आमचं नाव सांगतो म्हणजे आमचं नाव सांगून तुमचं उदाहरण सांगतो. आता तुम्ही घरात भांडता म्हणजे तुम्हाला काही कळत कारण ज्याला कळतं तो कधी भांडत नाही. आता हे महाराज माझ्या बरोबर भांडणार, हे महाराज माझ्या बरोबर भांडणार म्हणजे यांना सुद्धा काही कळत. खुशाल नाही म्हणता राव. लोक म्हणले, मी नाही म्हणले. विठ्ठल 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 असं आजच्या भांडणासाठी म्हणजे जुगलबंदी कीर्तनासाठी अभंग संत निळोबार यांचा आहे. या शिव शक्तीच्या जुगलबंदीसाठी अभंग निळोबार यांचा आहे. या शिव शक्तीला अनेक नावं आहेत. शिव शक्ती, शिव पार्वती, शिव शंभू, शंभू गौरी, महादेव महादेवी, मल्लिकार्जुन, अनेक नावं आहेत. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर प्रत्येक देव ब्रह्मा आहे आणि प्रत्येक देवी ही आदिमाया आहे. म्हणजेच शिव ब्रह्मा आहे आणि शक्ती ही आदिमाया आहे. जो जन्मालाच आलेला नाही आणि जी जन्मालाच झालेली नाही, जो जन्मालाच आलेला नाही, जी जन्मालाच आलेली नाही, अशा निर्गुणांची ही जुगलबंदी आहे.
हे जन्माला आलेले नाही, हे स्वतः प्रकट झालेले आहे. हरी आहा अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भावानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भावानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर महिषासुर मर्दन लागुनी, महिषासुर महिषासुर मर्दन लागुनी, महिषासुर महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर महिषासुर मर्दनाला गुणी. तापाची तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची तापाची करावया झाडणी, विविध तापाची तापाची करावया झाडणी, तापाची तापाची करावया झाडणी. भक्ता लागे तू आईचा धोगवा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा 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 मागे, आईचा जोगवा 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 मागे, आईचा जोगवा 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 मागेना. जोगवा 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 मागेना, आईचा जोगवा 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 मागेना, आईचा जोगवा 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 मागेना, आईचा जोगवा 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 मागेना. पहिले हे अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, हे सर्वजण प्रगट झालेले आहे. अशा निर्गुणांची आज ही जुगलबंदी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला. घेतला की नाही? घेतला की नाही? घेतला. अभंग कशासाठी घेतला? जुगलबंदीसाठी, म्हणजे कीर्तनात भांडण्यासाठी. कशासाठी? कीर्तनात भांडण्यासाठी. आणि हे महाराजच म्हणाले, जो भांडतो त्याला काही कळत नाही, किंवा ज्याला काही कळत नाही तो भांडतो. आणि आणखीनही हे महाराज म्हणाले की आता हे महाराज माझ्या बरोबर भांडणार आहे, म्हणजे मी यांच्या बरोबर भांडणार आहे, म्हणजे मला काय कळत. अहो तुम्ही तरी नका म्हणू कळत नाही. खरं बोलतात ते. तुम्ही मला सांगा, एकटा माणूस भांडू शकतो का हो? एकटा माणूस नाही. भांडण्यासाठी कमीत कमी, मोठ्या आवाजात बोलत चला, भांडण्यासाठी कमीत कमी 2 माणसांची गरज असते, तेव्हा भांडण होतं. आता मी या महाराजांबरोबर भांडणार आहे, म्हणजे हे महाराज सुद्धा माझ्या बरोबर भांडणारच आहे ना. आणि हे महाराजच म्हणाले, जो भांडतो त्याला काही कळत नाही, किंवा ज्याला काही कळत नाही तो भांडतो. मग आता हे महाराज माझ्या बरोबर भांडणार आहे, म्हणजे या महाराजांना सुद्धा काही कळत. कोणत्या तरी एकाच पार्टीकडून बोला तुम्ही. ते आले आमच्या पार्टीत. ठाला ठाला. अहो या महाराजांना जर कळालं असतं ना, तर त्यांनी सर्वात अगोदर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला असता, कीर्तनाचा विषय काय आहे ते सांगितलं असतं. पण ते काय नाही, उठले की सुटले माझे टिंगल उडवायला लागले, मला नावं ठेवायला. आणि आपल्यात एक म्हण आहे ना, नाव ठेवी लोकाला शंभुडिया महाराजांच्या नाका आला. मग यांना मध्ये बोलायची काही गरज होती का? पण नाही. विठाला 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 विठाला. असो, आता आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहू. नमिले घरात घरे शिव शक्ती वधूवरे. प्रत्येकाच्या हृदयात जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला वंदन करो.
ज्याप्रमाणे नवरदेव नवरी एक होतात, त्याप्रमाणे शिव आणि शक्ती यांना वंदन करू. आदि गुरु चराचरा पासुनीच्या परंपरा, या विश्वामध्ये जेवढ्या काही गुरु परंपरा आहे त्या सर्व परंपरा या दोघांपासूनच आहे. म्हणजे शिव आणि शक्ती या दोघांपासूनच आहे. प्रसोनीय दृश्य जाता सुरा माता पिता, आणि हे दोघेच संपूर्ण विश्वाचे माता पिता आहे. म्हणजे शिव आणि शक्ती संपूर्ण विश्वाचे माता पिता आहे. निळा म्हणे वरद हस्ते पावविते जे परमार्थाते, आणि यांचा वरद हस्त म्हणजे यांचा आशीर्वाद ज्यांना ज्यांना मिळालेला आहे त्यांचा संसारही सफल झालेला आहे आणि त्यांचा परमार्थही सफल झालेला आहे. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता आपण आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय पाहू. आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे शिव महान की शक्ती महान, शिव श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ. कोणता विषय आहे? मोठ्या आवाजात बोलत चला सर्वांनी. कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे. अरे 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 लई मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा कोणता विषय आहे? हा, शिव श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ. आणि आपला विषय आहे शक्ती श्रेष्ठ. कोणता विषय आहे? मोठ्याने बोलत चला, आम्हाला ऐकायला कमी आहे. कोणता विषय आहे? शक्ती श्रेष्ठ. आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की शक्तीच श्रेष्ठ आहे, शक्तीच महान आहे. कारण याच शक्तीने संपूर्ण जगत निर्माण केलेले आहे. पहिले काहीच नव्हते. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही. अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी. कडवा तेरे तेरे कडवा तेरे तेरे कडालगत निर्माण झाली, कडालगत निर्माण झाली, येथे कडालगत निर्माण झाली, येथे कडालगत निर्माण झाली. कडालगत निर्माण झाली, तिथे कडालगत निर्माण झाली, तिथे कडालगत निर्माण झाली. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. पहिले काहीच नव्हते. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हत्या. तारा म्हणजे या लाईटीच्या तारा नाही. मी असंच एका ठिकाणी म्हणाले, पहिले तारा नव्हत्या. हे महाराज म्हणाले मग डिप्या पण नसतील. बघ यांचं डोकं. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हत्या, काहीच नव्हते, अवघे शून्याचे होते. मग तेथे एक ढलगाज निर्माण झाली, म्हणजे आदी माया शक्ती निर्माण झाली. आणि त्याच शक्तीने ब्रह्माच्या आधाराने संपूर्ण जगत निर्माण केले. म्हणून ती शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्या आवाजात सांगा, कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी सांगा, कोण श्रेष्ठ आहे? शक्तीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला 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 विठ्ठला. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा.
महाराजांनी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला आणि महाराज म्हणाले की शक्तिश्रेष्ठ शक्तिश्रेष्ठ शक्तिश्रेष्ठ. पण मला सर्वांनी मोठ्या आवाजात उत्तर द्या, मला सांगा, बायको नवऱ्याच्या पाया पडते का नवरा बायकोच्या पाया पडतो? कोण पाया पडतो? नवरा. नाही, काही काही नवरे पडतात म्हणा, मी नाही पडत. पण त्यांचा विषय सोडून द्या. पण सरासरी बायकोच नवऱ्याच्या पाया पडते. कोण पाया पडते? बचत गट, मोठ्याने बोला सर्वजणी. कोण पाया पडते? बायको. आणि पाया नेहमी मोठ्यांच्या पडतात. पाया कोणाच्या पडतात? मोठ्यांच्या पडतात. बायको नवऱ्याच्या पाया पडते. मग कोण मोठा ठरला? नवरा. कोण मोठा ठरला? सर्वांनी बोला मोठ्याने. कोण मोठा ठरला? आणि नवरा म्हणजेच ब्रह्मा, नवरा म्हणजेच शिव. मग कोण श्रेष्ठ आहे? शिवच श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता शिवच श्रेष्ठ का? कारण या शिवाने अनेक भक्तांना वरदान दिलेले आहे. कोणाकोणाला वरदान दिले? या शिवाने मार्कंडेय मुनीला वरदान दिले, मरणाच्या भीतीपासून दूर केले, म्हणजे चिरंजीवितीचे वरदान दिले. या शिवाने रावणाला वरदान दिले आणि आपले आत्मलिंग दिले. या शिवाने नंदीला चिरकाल भक्तीचे वरदान दिले. या शिवाने अर्जुनाला पाशुपत अस्त्र दिले आणि भक्तीचे वरदान दिले. नवे नवे आपल्या शिवाने यांच्या सतीलाही वरदान दिले की मी जन्मोजन्मी तुला पती म्हणून प्राप्त होईल. म्हणजे शिवाने अनेक भक्तांना वरदान देऊन परमार्थाच्या मार्गाला लावलेले आहे. आणि हेच निळोबाराय सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणातून. निळाभान वरद हस्ते, निळाभान वरद हस्ते, निळाभान वरद हस्ते, निळाभान वरद हस्ते. हे निळा वरदस्ते पावविती जे परमार्थाते. काही अभंग अभंगाच्या क्रमाने 1, 2, 3, 4 असे अभंगाच्या क्रमाने सोडवल्या जातात. काही अभंग उलट्या क्रमाने सोडवल्या जातात. काही अभंग ध्रुवपदापासून सोडवल्या जातात. त्यापैकी आजचा जो अभंग
आहे तो आपण उलट्या क्रमाने सोडवणार आहोत. विठ्ठला 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 विठ्ठला. आहो ह्यांच्या शक्तीने आपला शिव परमात्मा प्राप्त व्हावा म्हणून शिवासाठी तप केले. काही वर्ष अन्न खाऊन तप केले, काही वर्ष फळं खाऊन तप केले, काही वर्ष झाडाचा पाला खाऊन तप केले, काही वर्ष पाणी पिऊन तप केले, तरी सुद्धा शिव शक्तीला प्रसन्न झाला नाही. मग शक्तीने फक्त हवेवर राहून तप केले, तेव्हा कुठं शिव शक्तीला प्रसन्न झाला. मग आता मला सांगा, ज्याने तप केले तो श्रेष्ठ की ज्याचे तप केले जाते तो श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? ज्याचे तप केले जाते तो श्रेष्ठ. आणखी थोडस बारीक लक्ष द्या. ज्याला प्रसन्न झाला तो श्रेष्ठ की जो प्रसन्न झाला तो श्रेष्ठ? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोण श्रेष्ठ? जो प्रसन्न झाला तो श्रेष्ठ. आणि शिव प्रसन्न झाला. कोण प्रसन्न झाला? सर्वांनी सांगा मोठ्याने, कोण प्रसन्न झाला? मग कोण श्रेष्ठ आहे? ऐकलं का महाराज? शिवच श्रेष्ठ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. एकदा माझ्या कीर्तनामध्ये अर्ध कीर्तन झाल्याच्या नंतर विनेकरी बाबा सारखे नाचू लागले, सारखे नाचू लागले. इथे विनेकरी ताई आहे, तिथे बाबा होते. सारखे नाचू लागले, सारखे नाचू लागले. कीर्तन संपल्यानंतर मी बाबांना म्हणाले, बाबा काय परमार्थावरती भाव आहे तुमचा, काय श्रद्धा आहे, काय प्रेम आहे, काय आनंदाने नाचत होता नाही का तुम्ही? ते बाबा म्हणाले, अहो महाराज कशाची श्रद्धा आणि कशाचं प्रेम? ह्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं विना माझ्या गळ्यात दिला. मी कधीच विना घेत नाही, पण जबरदस्तीनं विना दिला. आणि काय सांगावं महाराज, माझ्या धोत्रामध्ये घुसलं होतं झुरळ. ते झुरळ काढण्यासाठी मी उड्या मारायचो, पण मी जशा जशा उड्या मारायचो तसा तसा झुरळ वर 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 वर. अख्खं कीर्तन संपलं पण झुरळ काही निघलं नाही. परत आयुष्यात विना घेणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. जसं ते बाबा बिना भावाचं आणि बिना प्रेमाचंच नाचत होते, तसं हे महाराज सुना बिना अधिकाराचंच म्हणतात, शक्ती श्रेष्ठ, शक्ती श्रेष्ठ, शक्ती श्रेष्ठ. यांचं शक्तीचं झुरळ अजून काही निघालेलं दिसत. आहो शक्तीने शिवासाठी तप केली, शक्तीने शिवाची आराधना केली म्हटल्यानंतर कोण श्रेष्ठ आहे? शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोण श्रेष्ठ आहे? बचत गट कोण श्रेष्ठ आहे? सर्वजणी बोला मोठ्याने, कोण श्रेष्ठ आहे? शिवच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवानी ताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला 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 विठ्ठला. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आताच आपल्या महाराजांनी आपला मुद्दा पटवून देताना एक प्रश्न केला होता की बायको नवऱ्याच्या पाया पडते की नवरा बायकोच्या पाया पडतो? तेव्हा मी म्हणाले होते नवरा. तेव्हा हे महाराज म्हणाले की काही काही नवरे हे बायकोच्या पाया पडतात ते सोडून द्या. काही काही नवरे हे बायकोच्या पाया पडतात ते सोडून द्या, असं हे महाराज म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? हो म्हणा.
दम देऊन पार्टी जिंकायची नाही. आता मी तुम्हाला एक छोटस पुराणातील उदाहरण सांगते, ध्यान देऊन ऐका. तुम्ही ऐकताय ना? पण तुमचं लक्ष आहे ना? पण हा, नाहीतर काय काय माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारत असतात घरच्या कुलपाला, आणि काही काहींच्या तर बॅटऱ्याच उतरलेल्या असतात. या महाराजांच्या बॅटरीचं तर फार खोक झालं, खोक. यांच्या बॅटरीचा तर चार्जरच जळालाय. आपण इकडून काही बोललं का यांचा नुसता धूरच निघतो, नुसता धूर निघतो. बघा, आता या महाराजांना मध्ये मध्ये बोलायची काही गरज होती का? पण नाही, यांना मध्ये मध्ये बोलल्याशिवाय जमतच नाही. 3 बहिणी होत्या, 3 तोतऱ्या होत्या, बोबड्या होत्या, म्हणून त्यांचं लग्न काही जमत नव्हतं. कर्म धर्म संयोगानं त्यांना एक स्थळ बघण्यासाठी येणार होतं. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना आदल्या दिवशीच सांगून ठेवलं. पाहुण्यांनी किती प्रश्न विचारले तरी अजिबात बोलायचं नाही, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. काय प्रश्नाची उत्तर द्यायची असन ते मी स्वतः देईन, पण तुम्ही अजिबात बोलायचं नाही. ठरलं. पाहुणे आले, बघण्याचा कार्यक्रम झाला, पंक्तीला बसले, जेवायला बसले. त्या पाहुण्यामध्ये एक हुशार पाहुणा होता. त्यानं विचार केला, ह्या पोरी बोलत का नाही? आल्यापासून बघतो एक शब्द सुद्धा बोलला नाही. प्रश्नांची उत्तरं विचारली, ती पण दिली नाही. त्याचे उत्तर तर वडिलांनीच दिली. नाही नाही, काहीतरी भानगड आहे, यांना बोलत केलं पाहिजे. पण मग आता बोलायचं काय? तेवढ्यात एक पोरगी कढी वाढत वाढत आली. तिने पाहुण्याला कढी वाढली. पाहुण्याने कढी खाल्ली आणि पाहुणा म्हणाला, वा, कढी एकच नंबर झाली, लयच भारी कढी झाली. मी आजपर्यंत अशी कढी कधीच खाल्ली नाही, लयच भारी कढी झाली. कोणी केली काय माहिती? आता जिने कढी केलेली होती तिला कुठं दम निघतो. ती किचन मधून पळतच आली. ती म्हणती, तली थान झाली ना, तली थान झाली ना, तली मितेली मितेली मितेली, तली मितेली मितेली मितेली. दुसरी पळत आली. दुसरी म्हणती, आदा तुला थांदीतला होतं ना, बोलू नव्हतो, आता थाला बोलली. तिसरी पळत आली. तिसरी म्हणती, तुम्ही दोई बोया मी नाही बोई, तुम्ही दोई बोया मी नाही बोई. आता या तिघींना मध्ये मध्ये बोलायची काही गरज होती का? पण नाही, तसं आपल्या महाराजांना मध्ये मध्ये बोलल्याशिवाय जमतच नाही. तू घरी चल. विठाला 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 विठाला. असो, मी तुम्हाला पुराणातील एक उदाहरण सांगत होते की या शक्तीने, या आदिमायेने काय काय केलेले आहे. धरती आकाश मज देखता उत्पत्ती, चंद्र सूर्य दादा मज देखता होती, ब्रह्मा विष्णू महेश मज देखता उपजती, जेथे आहे शिव तेथे आदि शक्ती, दाही अवतार मज देखता झाले. या शक्ती समोर, या आदि माये समोर 10 अवतार झाले. 11 रुद्रदादा होऊन गेले. 88 सहस्र ऋषी जन्मले. या शक्ती समोर, या आदि माये समोर 88 सहस्र ऋषी झाले. ब्रह्मादी 33 कोटी देव खेळले. शकून सांगा बयाले या माई माझे नाव, 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 या माई माझे नाव दादा, या माई माझे नाव, या माई माझे नाव दादा, या माई माझे नाव, या माई माझे नाव दादा, या माई माझे नाव, माझे नाव दादा, या माई माझे नाव. हे शकून सांगा बयाले या माई माझे नाव, शकून सांगा बयाले
भीमाने पाहिले धर्मराज द्रौपदीचे पाय दाबत बसले होते. कोण कोण? धर्मराज कोणाचे पाय दाबत बसले होते? द्रौपदीचे. द्रौपदीचे. भीमाला वाईट वाटले. धर्मराजाने जर बायकोचे पाय दाबले तर आम्हालाही बायकोचे पाय दाबावे लागतील. भीमाला वाईट वाटले. संध्याकाळी भीम झोपला. भीमाला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक फार मोठा राज दरबार होता. त्या राज दरबारात एक मोठे सिंहासन होते आणि त्या मोठ्या सिंहासनाच्या दोन्हीही बाजूला काही सिंहासने होती. भीमाने विचार केला, हे जे मोठे सिंहासन आहे ते मोठे सिंहासन बहुतेक स्वर्गाचा राजा इंद्र याचे असावे. बघू आपण कोणाचे सिंहासन आहे ते. असं म्हणून भीम एका कोपऱ्यात जाऊन लपला. थोड्या वेळाने इंद्रदेव आले. इंद्रदेवांनी सिंहासनाला वंदन केलं आणि शेवटच्या सिंहासनावर जाऊन बसले. भीम म्हणाला, अरे मग हे सिंहासन आहे तरी कोणाचे? तेवढ्यात भगवान विष्णू आले. भीम म्हणाला, अरे हो, सर्वात मोठे तर भगवान विष्णूच आहे. हे त्यांचेच सिंहासन आहे. भगवान विष्णू आले, सिंहासनाला वंदन केलं आणि शेजारच्या सिंहासनावर जाऊन बसले. भीम म्हणाला, अरे मग या सिंहासनाचा मालक नेमका आहे तरी कोण? तेवढ्यात महादेव आले. भीम म्हणाला, अरे हो हो हो, सर्वात मोठे तर महादेव आहे, भोले बाबाच आहे. हे त्यांचे सिंहासन आहे. भोले बाबा आले, सिंहासनाला वंदन केलं आणि शेजारच्या सिंहासनावर जाऊन बसले. आता बाकी भीमाची घालमेल होऊ लागली. ब्रह्मा विष्णू महेश 33 कोटी देव सर्वच आले. मग या सिंहासनाचा मालक आहे तरी कोण? तेवढ्यात भीमाला महालातून एक प्रकाशपुंज चेहरा येताना दिसला. ब्रह्मा विष्णू महेश 33 कोटी देव सर्व आपापल्या जागेवर उठून उभे राहिले. भीम म्हणाला, हो, हेच आहे या सिंहासनाचे मालक. पण ती येणारी व्यक्ती एक स्त्री आहे आणि तिच्या पाठीमागे 4 पुरुष आहे. भीम एका कोपऱ्यातून हे सर्व दृश्य पाहत आहे. स्वप्नात जवळ आल्याच्या नंतर कळालं, अरे ही तर द्रौपदी आहे आणि तिच्या पाठीमागे धर्मराज, अर्जुन, नकुल, सहदेव आहे. द्रौपदी आली, सिंहासनावरती बसली. द्रौपदी ओरडली, आजपर्यंत मला कोण कोण शरण आलेलं नाही त्यांची नावं सांगा. मग राक्षसांची नावं सांगितली. द्रौपदी ओरडली, आणा त्यांना आणि टाका या अग्निकुंडात. मग रावण आणला, टाकला अग्निकुंडात. कंस आणला, टाकला अग्निकुंडात. कुंभकर्ण आणला, टाकला अग्निकुंडात. द्रौपदी ओरडली, अजून कोण राहिला? कृष्णानं सांगितलं, भीम राहिला. द्रौपदी ओरडली, आणा त्या भीमाला आणि टाका या अग्निकुंडात. हे ऐकल्याच्या नंतर जे भीम पळाला, पळता 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 जागा झाला. जवळच भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. देवाला विचारलं, देवा देवा हा काय प्रकार? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भीमा कोणता प्रकार? भीम म्हणाला, देवा द्रौपदी सिंहासनावर आणि मी अग्निकुंडात. द्रौपदी सिंहासनावर आणि मी अग्निकुंडात, देवा हा काय प्रकार? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, भीमा द्रौपदीच नाही, प्रत्येक स्त्री ही शक्ती आहे. प्रत्येक स्त्री ही आदिमाया आहे आणि स्त्रीच या जगात सर्वात महान आहे. म्हणजे शक्तीच महान आहे. कोण महान आहे? सर्वांनी मोठ्याने सांगा, कोण महान आहे? तुम्ही झोपल्या काय? शक्ती. मोठ्या आवाजात सांगा, कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे?
शक्तीच महान आहे, शक्तीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला विठाला 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणा रामकृष्ण हरी. बघा, अगोदर माझे बोलून झाल्याच्या नंतर या महाराजांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलताना सुरुवात करताना हे महाराज म्हणाले रामकृष्ण हरी म्हणा. म्हणाले की नाही? सर्वांनी सांगा मोठ्याने, म्हणाले की नाही? बचत गट म्हणाले की नाही? मग मला सांगा, राम कृष्ण हरी हे देवाचे नाव आहे का देवीचे नाव आहे? मग हे महाराज जर देवीच्या पार्टीचे आहे, हे महाराज जर शक्तीच्या पार्टीचे आहे, तर यांनी आपल्या देवाचं नाव का घ्यावं? यांनी म्हणायला पाहिजे होतं ना, जय शक्ती जय शक्ती जय शक्ती म्हणा, जय देवी जय देवी जय देवी जय देवी म्हणा. आपण म्हणाले का असं? उलट यांनी आपल्या देवाचंच नाव घेतलं, कारण आपला देवच श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. पण ह्या महाराजांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लई हौस. काही काही माणसांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लईच हौस असते. एका बाईनं तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, हे बघ रामू, आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला विचारायचं, मॅडम अमेरिकन आणू का इटालियन आणू, जपानी आणू की चायना आणू का इंडियनच आणू? काही नाही, फक्त फुशारकी मिरवण्यासाठी. एक दिवस तिच्या सासरकडचे पाहुणे आले, 4-5 जण आले. मग तिने रामूला आवाज दिला, रामू अरे पाहुण्यांना सरबत घेऊन ये. रामू आला, मॅडम अमेरिकन सरबत आणू का इटालियन सरबत आणू, जपानी सरबत आणू का चायना सरबत आणू का इंडियनच सरबत आणू? ती म्हणाली इंडियनच सरबत आण. आणला लिंबू पाणी, प्या लिंबू पाणी. तेवढ्यात ती म्हणाली, रामू अरे पाहुण्यांना नाश्ता घेऊन ये. रामू आला, मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू की चायना नाश्ता आणू का इंडियनच नाश्ता आणू? ती म्हणाली इंडियनच नाश्ता आणू. आता होता इंडियनच नाश्ता, पण बाकीचे नाव फक्त फुशारकी मिरवण्यासाठी. आणला इंडियन नाश्ता, खा कांदा पोहे. तेवढ्यात एक जण म्हणाला, पोहे खाता खाता एक जण म्हणाला, वहिनी ओ वहिनी, वहिनी तुम्ही नाही, त्या उदाहरणातल्या वहिनी, अहो आमची भैया कुठं गेले, भैयाला तर बोलवा. मग तिने रामूला आवाज दिला, अरे रामू दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये बरं. रामू आला. इकडे काय 5G ची रेंज आहे का काय? रामू म्हणतो, मॅडम अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना आणू, जपानी मिस्टरांना आणू की चायना मिस्टरांना आणू का इंडियनच मिस्टरांना आणू? तिनं तो डोक्यालाच हात लावला. पाहुणे म्हणू लागले, चायला हिनं एवढे नवरे कधी केले? आणि एवढे नवरे करेपर्यंत आपला ठोंब्या काय करीत होता? आपला मसवा झोपला होता का काय? विठ्ठला विठ्ठला विठाला 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 जसं त्या बाईला फुकटचा मोठेपणा गाजवायची लई हौस, तसं ह्या महाराजांना सुद्धा फुकटचा मोठेपणा गाजवायची लई सवय आहे. अहो यांच्या शक्तीचंच बघा ना, यांच्या देवीचंच बघा, सतीचंच बघा. त्या सतीला आपले शिव म्हणत होते, अगं बाई माहेराला जाऊ नको, माहेराला जाऊ नको, माहेराला जाऊ नको.
पण तिनं ते काय ऐकलंच नाही, गेलीच माहेराला. बरं गेली तर गेली, तिथं तिला कोणी विचारीना बी नाही, कोणी विचारलं नाही. फक्त तेवढी आई तिच्या सोबत बोलली, कारण आई ती आई असते ना. बाकी सर्वांनी तिचा अपमान केला. मग सतीला राग आला. त्याचा परिणाम सतीने स्वतःला जाळून घेतलं, मेली, स्वतः जीवानिशी मेली. मग आता मला सांगा, अहो जी नवऱ्याचं ऐकत नाही, जी नवऱ्याचं ऐकत नाही, तिला श्रेष्ठ म्हणता येईल का? म्हणता येईल का? अहो जिला स्वतःला वाचवता आलं नाही, तिला श्रेष्ठ म्हणता येईल का? जी स्वतः जळून मरते, आत्महत्या करते, तिला श्रेष्ठ म्हणता येईल का? आपल्या शिवानं केले का कधी आत्महत्या? पण ह्या विहिरीतच काय उडी मारतील, विषच काय पितील, गळफासच काय घेतील, रेल्वे रुळावरच काय झोपतील. मग अशांना काय श्रेष्ठ म्हणता येईल का? विठ्ठला 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 अलीकडचा एक शिव आणि अलीकडची एक सती. अलीकडचा शिव, ती सती तिच्या शिवाला म्हणाली, अहो मी काय काय सांभाळू? मी तुमचं घरदार सांभाळू का, तुमचे आईबाप सांभाळू का, तुमचे पोरं बारं सांभाळू का, तुमचं लग्न कार्य सांभाळू का, पाहुणे रावळे सांभाळू, भांडे कुंडे सांभाळू, नेमकं मी काय काय सांभाळू? तो म्हणाला, तू काहीच नको सांभाळू, तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या शिवाने संपूर्ण जगत निर्माणही केले आणि संपूर्ण जगत सांभाळत सुद्धा आहे. या शिवाने कोणाकोणाला सांभाळले? या शिवाने त्यांचे तप करणाऱ्यांना सांभाळले, या शिवाने आपल्या भक्तांना सांभाळले, या शिवाने गणांना सांभाळले, या शिवाने भूत प्रेतांना सांभाळले, प्रेत पिशाचांना सांभाळले, नवे नवे देवादिकांनाही सांभाळले, नवे नवे दानव राक्षस आसुर यांना तर स्वतः मायबाप होऊन सांभाळले. आणि हेच निळोपराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणातून. प्रसवने तुझे कादा, प्रसवने तुझे दादा, प्रसोनिया दृश जाता, प्रसोनिया दृश जाता, प्रसवनिया दृश्य जाता, सुरा सुरा माता पिता. या शिवाने दानव राक्षस आसुर या सर्वांना माता पिता होऊन सांभाळलेले आहे. सुरा सुरा माता पिता. आणि वरदान देण्यामध्ये शिव सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी सांगा मोठ्याने, कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? शिवच श्रेष्ठ आहे.
असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला 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 विठ्ठला. आता आपण एक गर्जना करू. सर्वांनी दोन्ही हात वर घ्या. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. शिवाजी. हे महाराज म्हणाले होते आमच्याच देवाचं नाव घेतलं. आता मला वाटलं मध्येच काय झालं. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी, रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी माय जगदंबेनेच तलवार दिली. कोणी तलवार दिली? कोणी तलवार दिली? माय जगदंबेने. आणि माय जगदंबा म्हणजेच शक्ती, माय जगदंबा म्हणजेच आदी माया शक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांना माय जिजाऊ आईसाहेबांनी घडवलं. माय जिजाऊ आईसाहेब म्हणजे त्याही एक शक्तीच आहे. म्हणून तर संपूर्ण जग माय जिजाऊ आईसाहेबांना आज वंदन करत आहे. धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा सारा सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाऊ, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला. मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला, मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला, मानाचा मानाचा हृदयीला, मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला. त्यांची सत्ताच्या वेळी दिन दुबळ्यांना नव्हता उभारली. दिन दुबळ्याना नव्हता ओवाली, दिन दुबळ्याना नव्हता ओवाली. माझ्या बहिणीला संकट गाडी नव्हता कैवारी कोणी त्या वेळी. नव्हता कैवारी कोणी त्या वेळी, नव्हता कैवारी कोणी त्या वेळी. अशी भारती आहे जुना इतिहास काय, अशी भारती आहे जुना इतिहास काय. आता कोणाचा बदल दिला. मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला, मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला. मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला, मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला. मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला, मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला. मुद्रा मानाचा मानाचा हृदयीला, मानाचा मानाचा हृदयीला. छत्रपती शिवाजी महाराजांना माय जिजाऊ आईसाहेबांनी घडवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना माय जगदंबेने तलवार दिली. रयतेचा कळवळा माय जगदंबेला आला. आया बहिणीची अब्रू रस्त्यावर लुटल्या जाऊ लागली. हे जगदंबेला सहन झालं नाही, हे आदी मायेला सहन झालं नाही. म्हणून शक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना शक्ती दिली, युक्ती दिली, भक्ती दिली, न्यायाचा वारसा दिला. म्हणून ती शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्या आवाजात सांगा, कोण श्रेष्ठ आहे? कोणत्या तरी एकाच पार्टीकडून बोला राजा. हो, ते आले आमच्या पार्टीत आता. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आपण जर वैष्णव देवीला गेला असाल तर आपण पाहिले असेल की त्या ठिकाणी ही देवी 3 तांदळाच्या रूपाने आहे. एक
महालक्ष्मी, 2 महासरस्वती आणि 3 महाकाली या रूपात आहे. या देवीचा पाठलाग भैरवाने केला. भैरवाने नाना प्रकारचे छळ केले, नाना प्रकारचे कपट केले, नाना प्रकारचे विघ्न या भैरवाने आणले. मग बाकी ही देवी लांब पर्वतावर गेली, तिथे भैरव गेला. मग देवीचे आणि भैरवाचे घमासान युद्ध झाले आणि मग बाकी देवीचा नाविलाज झाला आणि त्याच ठिकाणी देवीने भैरवाचे मुंडके छाटले. छाटल्याच्या नंतर ते मुंडके 3 किलोमीटर उंच डोंगरावर जाऊन पडले. मग ते मुंडके देवीला शरण आले. म्हणजे भैरव देवीला शरण आला आणि म्हणाला, देवी मला माफ कर. तेव्हा देवी म्हणाली, मग त्याच ठिकाणी देवीने भैरवाला माफ केले आणि भैरवाला देवीने वर दिला. जो माझी म्हणजे वैष्णव देवीची यात्रा करेल तो तुझ्या दर्शनाला येईल. जो भक्त तुझे दर्शन घेणार नाही त्याची वैष्णव देवी यात्रा पूर्ण होणार नाही. आणि आपण जर वैष्णव देवीला गेला असाल तर आपण सर्वजण त्या ठिकाणी भैरव घाटी म्हणून स्थान आहे, त्या ठिकाणी सर्वजण दर्शनाला जात असतात. म्हणजे बघा, आमच्या शक्तीने शत्रूलाही देव बनवलं, म्हणजे भैरवालाही देव बनवलं आणि पूजनीय स्थान दिलं. बडा ओ नहीं होता जो अपना नक्शा खड़ा कर दे, बड़ा वो नहीं होता जो अपना नक्शा खड़ा कर दे, बड़ा तो वो होता है, अरे भाई बड़ा तो वो होता है जो शत्रु को भी बड़ा कर दे. आमच्या शक्तीने शत्रूलाही देव बनवलं, म्हणजे भैरवालाही देव बनवलं आणि पूजनीय स्थान दिलं, म्हणून ती शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? शक्तीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे मुके महाराज काय म्हणतात? मुके नाही, मुक्ताई महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठाला 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 विठाला. आता आपण मोठ्या आवाजात गर्जना करूया. सर्वांनी हात वर घ्या, सर्वांनी हात वर घ्या. मागे बसलेले मफलरवाले दादा, हा सर्वांनी हात वर घ्या. सर्वांनी मोठ्याने म्हणा, हरा 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 हरा. आता कसा आवाज आला? यांना काय वाटलं फक्त यांच्याकडेच गर्जना आहे का? आपल्याकडे काही गर्जना नाही का? आपल्याकडे सुद्धा गर्जना आहे. यांनी जी गर्जना केली ना, जय भवानी जय शिवाजी, ती अर्धी गर्जना यांची आहे. जय भवानी ही गर्जना देवीची आहे, पण जय शिवाजी ही गर्जना आपल्या देवाचीच आहे ना. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना कशी असते? क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज रणधुरंधर महाराजाधिराज योगराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अशी गर्जना असते. महाराजांनी एक गीत गायले, धन्य धन्य थोर आई. महाराज म्हणाले, आई श्रेष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ आईसाहेबांच्या नावावरूनच ओळखतात. आई श्रेष्ठ आहे, पण त्या आईला छत्रपतींच्या नावावरूनच ओळखतात. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एकच राजा होऊन गेला की तसा राजा परत आता होणेच नाही. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी
माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर ओ माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर देशाची निधड्या छातीवर निधड्याच्या छातीवर निधड्याच्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर 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 वा वा टाळ्या वाजवा सर्वांनी. महाराज तुम्ही आमच्या पार्टीचे दिसता. फक्त दिसतात. नाही आहेत पण शिवाजी महाराजच्या पार्टी नंतर महाराजांनी एक भैरवाचं उदाहरण सांगितले. महाराज म्हणाले की देवीने भैरवाला देव बनवले म्हणजे शत्रूला देव बनवले आणि शत्रूला देव बनवणारा श्रेष्ठ म्हणून शक्ती श्रेष्ठ असं महाराज म्हणाले की नाही. रामभाऊ महाराज तुम्ही आपल्या पार्टीचे ना. महाराज पार्टी बदलू नका बरं. दबाव देऊ नका. शत्रूला देव बनवणारा जर श्रेष्ठ आहे तर आपल्या शिवाने सुद्धा शत्रूला देव बनवलेले आहे. कधी बनवले कसे बनवले ध्यान देऊ नये का. तुम्ही ऐकताय ना. तुमचं लक्ष आहे ना. पण हा नाही तर मी सांगायची तुमचं लक्ष दुसरीकडेच असायचं. होतं ना असं कधी कधी. एकदा एक आजोबा टीव्हीवर क्रिकेट पाहत होते. चष्म्याच्या वर हात देऊ क्रिकेट पाहत होते. डोळे ताणू ताणू क्रिकेट पाहत होते. क्रिकेट पाहण्यामध्ये पार दंग होते. तेवढ्यात नातू पळत पळत आला आणि मोठ्याने म्हणाला आजोबा 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 ऍक्सिडेंट झाला ना आजी गेली. म्हातारा क्रिकेट पाहता पाहता म्हणत किती रनावर गेली. अरे ती काय रणावर गेली का आता ती सरणावर गेली ना. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. त्या आजोबांचं लक्ष क्रिकेटवर होतं. तसं तुमचं लक्ष आहे ना. सर्वांचं लक्ष आहे ना. कुठं क्रिकेटवर. हा कीर्तनावर. मी काय सांगत होते. कीर्तन तुम्ही काय ऐकत होते. कीर्तन आपलं काय चाललंय. कीर्तन मी सांगत होते शिवाने सुद्धा शत्रूला देव बनवलेले आहे. एकदा नंदी महाराज तप करत होते. भगवान शिव त्या ठिकाणी आले. काही कारणास्तव दोघांचे घमासान युद्ध सुरू झाले. नंदी महाराज काही कमी नव्हते. नंदी महाराजांनी श्वास आत घेतला की शिव डायरेक्ट नंदी महाराजांच्या पोटात. श्वास सोडला की शिव बाहेर. आत बाहेर आत बाहेर आत बाहेर. बराच वेळ खेळ चालला. हे जे सर्व चालले होते ते शिवाच्याच इच्छेने चालले होते. शिवाने ठरवले होते की या नंदीसोबत काहीतरी लीला करायची. आणि मग भगवान शिव म्हणाले नंदी मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे पाहिजे ते मागून घे. नंदी महाराज म्हणाले देवा मी तुझ्यापेक्षा बलवान आहे बलवान. तुलाच काय पाहिजे ते मागून घे. आणि देवाला सुद्धा हेच पाहिजे होतं. देव म्हणाले ठीक आहे तू माझ्यापेक्षा बलवान आहे ना मग तू माझं वाहन हो. ठीक आहे देवा पण मग आयुष्यभर मी काय तुमचं फक्त ओझच वागू का हो.
त्यावेळेस भगवान शिवाने सांगितले आणि भगवान शिवाने त्यावेळेस नंदी महाराजांना वरदान दिले की ज्या ज्या ठिकाणी माझे मंदिर असेल त्या त्या ठिकाणी प्रत्येक मंदिरामध्ये अगोदर तुझे दर्शन असेल. नवे नवे अगोदर तुझे दर्शन, नंतर माझे दर्शन आहे. महाराजांनी काय सांगितले होते? वैष्णव देवीने भैरवाला स्थान दिले, पूजनीय स्थान दिले, पण जे स्थान दिलेले आहे ते देवीपासून 3 किलोमीटर दूर दिलेले आहे. पण या ठिकाणी शिवाने जे नंदीला स्थान दिलेले आहे ते आपले मंदिरातच दिलेले आहे. नवे नवे अगोदर नंदीचं दर्शन दिलेले आहे, नंतर शिवाचे दर्शन. मग तुम्हीच सांगा कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? शिवच श्रेष्ठ आहे. कारण ह्या ज्या ज्ञानाच्या परंपरा आहे या भगवान शिवांपासून म्हणजे आदी गुरु पासूनच चालत आलेले आहे. आणि हेच निळोपाराय सांगतात अभंगाचे. आदि गुरु चराचर, 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 आदि गुरु चराचर. चराचर, आदि गुरु चराचर, आदि गुरु चराचर, आदि गुरु चराचर, आदि गुरु चराचर. पासोनी परंपरा, 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 पासोनी परंपरा. आदि गुरु चराचर, आदि गुरु चराचर, आदि गुरु चराचर. वा वा, क्या बात आहे. आदी गुरु चराचरा, पासोनीच्या परंपरा. या ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत ते भगवान शिवांपासून चालत आलेले आहे, आदी गुरूंपासून चालत आलेले आहे. म्हणून भगवान शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? शिवच श्रेष्ठ आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, उमाई रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. साधा करा, साधा. या ठिकाणी आदरणीय ताईंचं स्वागत करण्यासाठी आपल्या गावातील सुनीता निवृत्ती झांबरे, त्याचप्रमाणे मीना सोपान झांबरे चालत आहे. प्रथमतः या ठिकाणी आदरणीय श्री महाराजांचं या ठिकाणी स्वागत करतील आणि त्यानंतर ज्या महिलांचं या ठिकाणी नाव घेतलं जाईल
त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन ताईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. रुपाली संभाजी बिचारे मुरंबा, संगीता एकनाथ बिचारे मुरंबा, अनुराधाताई मुंगुटराव कोल्हेवडती, ओ बाबा बसा खाली बसा खाली. ओ कुसुम टोपीवाली संजय बाबा. झांबरे. मंडळी कीर्तन बसा बाकी आहे खाली, बसा अजून. खाली. खाली बसा. थांबा बाकीची मंडळी. कार्यक्रम बाकी आहे अजून व्हायचा. कुसुम संजय झांबरे, मीराबाई विनोद येकडे जळका भळंग, बेबाताई सखाराम महाले ज्ञानगंगापूर, रमाताई नंदू पाटील म्हैसागर पिंपळकुटा, सुनीता संजय राठोड, रजनीताई सोळंके अंगणवाडी सेविका, मंदाताई फुंडकर येऊलखेड, मीराबाई शांताराम साबळे, ज्योतिताई लाऊळकार पोटळी, पूजाताई नागेश झांबरे, अनुराधा प्रल्हाद झांबरे, ज्योतिताई बहुरुते. चला सर्वांनी ताबडतोब. काळ्यांगडी तशी ती. दत्तूजी महाराज की जय. त्याचप्रमाणे या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील पुढारी मंडळीसुद्धा उपस्थित आहे. आमच्या गावाचे जावई बाप्पू आदरणीय श्री वल्देरावजी चोपडे, त्याचप्रमाणे आदरणीय संजय पाटील चोपडे, त्यानंतर आदरणीय पुंजाजी पाटील, आदरणीय श्री शिवाजीराव पाटील येरडीकर, आदरणीय श्री ज्ञानदेवभाऊ वडाडीकर, डॉक्टर प्रदीप हेलगे, दत्तूजी महाराज की जय. कुंकू नका लावा आता, लगेच फक्त हार टाका. आदरणीय श्री रामकृष्ण पाटील, आदरणीय श्री मुकरडा पाटील, बार घुमाई विठोबार खुमाय, बार घुमाई विठोबार खुमाय, खुमाई विठोबार खुमाय, बार घुमाई विठोबार खुमाय, खुमाई विठोबार खुमाय, बार घुमाई जय विठोबार खुमाय, बार घुमाई विठोबार खुमाय, बार घुमाई विठोबार खुमाय, बार जय घुमाई विठोबार खुमाय, बार घुमाई जय विठोबार खुमाय, बार घुमाई विठोबार खुमाय, बार जय 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 विठोबार खुमाय, बार घुमाई विठोबार खुमाय, बार जय विठोबार खुमाय, बार घुमाई विठोबार खुमाय, विठोबार खुमाय, बार विठोबार तुम्ही म्हणाल महाराज शिवश्रेष्ठ का शक्तिश्रेष्ठ? शिवश्रेष्ठ का शक्तिश्रेष्ठ? शक्तिश्रेष्ठ का शिवश्रेष्ठ? शिवश्रेष्ठ की शक्तिश्रेष्ठ? तुम्ही म्हणाल आमचेच डोके चक्रावून गेले. याचे उत्तर तुम्हीच सांगा. तर लक्ष देऊ नाही का? आमच्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्यासाठी, आमच्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्यासाठी जोगेश्वरी सारखे, महाकाली सारखे कितीतरी अवतार घेतले. म्हणून आमची शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्या आवाजात सांगा, कोण श्रेष्ठ आहे? यांच्या शक्तीने अवतार घेतले, मग आपला शिव काय गोटे खेळत होता का?
अहो यांच्या शक्तीने अवतार घेतले त्यावेळेस त्या महाकालीचा राग शांत करण्यासाठी आपल्या देवालाच बटुक भैरव नावाने अवतार घ्यावा लागला. तेव्हा कुठं त्या शक्तीचा राग शांत झाला. म्हणून तो शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? आता आमच्या शक्तीने शत्रूलाही देव बनवलं, म्हणजे भैरवालाही देव बनवलं आणि पूजनीय स्थान दिलं, म्हणून ती शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? आमच्या शिवाने नंदीलाही देव बनवले, म्हणजे शत्रूला देव बनवले आणि शिवाच्याही अगोदर पूजनीय स्थान दिले, म्हणून तो शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? यांचा देव बळीराजाच्या दरबारात द्वारपालाची म्हणजे वॉचमॅनची ड्युटी करत बसला होता. त्याला तिथून निघताही येईना. मग त्या देवाला आमच्या शक्तीनेच सोडवून आणले, म्हणून ती शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? यांची शक्ती जर एवढी श्रेष्ठ आहे तर स्वतः रावणाच्या तावडीतून त्या सीता अवतारात का सुटू शकली नाही? स्वतः सुटू शकली का? तिला सोडवण्यासाठी आपल्या देवालाच त्या रावणाबरोबर युद्ध करावं लागलं, तेव्हा कुठं त्या शक्तीला सोडून आणलं. म्हणून तो देवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? चालू द्या रातभर. एक रक्तबीज नावाचा राक्षस होता. त्याला वर होता की त्याच्या रक्ताचा थेंब ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी अजून एक रक्तबीज तयार व्हायचा. मग त्या रक्तबीजाला ठार मारण्यासाठी देवीने महाकालीचे रूप धारण केले आणि त्या रक्तबीजाचे सर्व रक्त पिऊन त्याला ठार मारले, म्हणून आमची शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? गावातल्या पार्टीचं काय खरं नाही. अहो रक्त पिणं सोपं आहे. पिऊन दाखव बरं. पण मला सांगा, विष पिणं सोपं आहे का? सोपं आहे का? अहो त्या विंचवाचं एवढंसं विष आपल्या शरीरात गेलं तरी माणूस बिना डिजेतच थै 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 नाचतो. आणि आपल्या शिवाने समुद्रा मंथनातून निघालेल्या अख्खा विष पिऊन घेतलं. मग कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? एक भृंगी ऋषी होते. ते फक्त शिवालाच म्हणायचे. एक दिवस आपली शक्ती ही शिवाच्या जवळच बसलेली होती आणि त्या ठिकाणी भृंगी ऋषी आले. परंतु भृंगी ऋषींना फक्त शिवालाच प्रदक्षिणा करायची होती, पण आपली शक्ती जवळच बसलेली होती, म्हणून भृंगी ऋषींना काही शिवाला प्रदक्षिणा करता येईना. मग त्या ठिकाणी भृंगी ऋषींनी एका भुंग्याचं रूप धारण केलं आणि शिव आणि शक्ती यांच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु शिव आणि शक्ती या दोघांच्या शक्तीमुळे त्या भुंग्याच्या रूपातील भृंगी ऋषींना त्या दोघांच्या मधून काही जातच येईना. मग त्याच ठिकाणी शिव आणि शक्ती या दोघांनीही अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केले आणि संपूर्ण जगाला संदेश दिला की शिव आणि शक्ती हे दोघेही एकच आहे. शक्ती आणि शिव हे दोघेही एकच आहे, म्हणून शिव ही श्रेष्ठ आहे आणि शक्ती ही श्रेष्ठ आहे. कारण हे दोघेही एकच आहे आणि हे दोघेही एक असणाऱ्या वधूवरांना शिव शक्तीला निरंपाराय नमन करतात, वंदन करतात. अभंगाच्या लमी येले घरात घरे
शिवशक्ती वधूवरे आदि गुरु चराचर आदि गुरु चराचर शक्ती वादुवरे शिवा शक्ती वादुवरे गुरु चराचर आदि गुरु सोनिया परंपरा सोनिया परंपरा सोनिया परंपरा आदि गुरु चराचर आदि गुरु नमियेली घरात गरे शिव शक्ती वधूवरे नातरी बालक बोबडा बोली का वाकुडावे चुका पावली ते चोज करुणी माऊली रिजय जेवी झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी अर्पण करते झालेली सेवा आमचे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते श्री संत दत्तूजी महाराजांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते मंडळी खूप सुंदर असं कार्यकर्त्यांचं नियोजन आहे सर्वांचेच मनापासून आभार मानते ऋण व्यक्त करते त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्वच महाराज मंडळी आत्ता पाठीमागे नांदुऱ्याला ज्यांचं सुंदर नियोजन होतं ते ठिकाणी कार्यक्रम झाला असे असणारे आमचे रामभाऊ महाराज त्याचप्रमाणे बरेचसे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील सर्व अधिकारी मंडळी उपस्थित आहे सर्वांचे मनापासून आभार मला सर्वांची नावं काही माहिती नाही सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणचे सर्वच कलाकार मंडळी या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांचे मनापासून आभार त्याचप्रमाणे आमच्या महिला टाळकरी मंडळी आमचे टाळकरी मंडळी विनेकरीताई त्याचप्रमाणे चोपदार दादा साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे त्याचप्रमाणे जमलेले सर्वच भाविक भक्त पार्ट्या बदलणारे
कीर्तनात झोपणारी नग का, तर कोणीही झोपले नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते, ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्यानेही लिहून घ्या. कोणी विचारले तर सांगण्यासाठी, तुका म्हणे फारन थोडा तरी घ्या लिहून. 75 17 47 70 07. परत एकदा सांगते, 75 17 47 70 07. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आ तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेडी मा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, हा नाही विचारिला अधिकार म्या पुन्हा. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी क्षमा अपराध महाराज वेदा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. सर्वांना उद्या शिवलीलाताई पाटील यांचं जाहीर कीर्तन 8 वाजता या ठिकाणी चालू होणार आहे. या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी सर्व आले, त्यांचे शतशः आभार. बलदेवरावजी चोपडे या ठिकाणी आहे, सन्मान्य डॉक्टर प्रदीपरावजी हेलगे या ठिकाणी आहे, संजूभाऊ चोपडे आहे, सन्मान्य माजी सभापती शिवाजीराव पाटील आहे, या गावाचे युवाई पुंजाजी पाटील, एकनाथ पाटील वडाळीकर, रामकृष्ण पाटील, ही सर्व मंडळी या ठिकाणी आज राजकीय क्षेत्रातील मंडळी आहे. उद्या या ठिकाणी ज्यांना ज्यांना ताईसोबत सेल्फी काढायचा आहे, 1100 किलोमीटरहून ताई या ठिकाणी आलेले आहे. बलदेवराव तुम्हाला सांगतो, ताईचं बाळ फक्त 2 महिन्याचं आहे. 2 महिन्याचं बाळ घेऊन या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये 1100 किलोमीटर या ठिकाणी त्या आपल्याकरता आलेल्या आहे. आणि तुम्हाला आम्हाला यायची घाई, जायची घाई, कशा करता काही समजत नाही. अरे हे लोक तुम्हाला भेटणार आहे का? या लोकांचं तुम्हाला कीर्तन ऐकायला भेटणार आहे का? मग हे आयोजन जे करता त्यांना तुमच्यापासून सहकार्य भेटलं पाहिजे. म्हणून या सर्वांनी, ज्या महिलांना ताईसोबत फोटो काढायचे असले, सेल्फी काढायचे असल्या, ताई खाली येतील आणि सर्व महिलांनी आपापले फोटो काढून एका मिनिटामध्ये करायचं. तुम्ही लक्षात घ्या, उन्हाचं 42-44चं टेम्परेचर आहे. रात्री सांगलीला होते आणि ताईचं जे लहान बाळ आहे, तुम्हाला पाहायचं असेल 2 महिन्याचं आहे, फक्त 2 महिन्याचं, ते सर्व सोडून तुमच्यासाठी आल्या. मग तुमचं काम आहे 5-10 मिनटं त्यांना वेळ देणे आणि सहकार्य करणे. उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये नावाजलेल्या शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. संत दत्तूजी महाराज या गावामध्ये या सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी केली, त्याबद्दल सर्वांचे शतशः आभार. आणि असाच कार्यक्रम उद्यासुद्धा या ठिकाणी होणार आहे. आता बरबगावच्या शेवटचा एक कार्यक्रम या ठिकाणी उद्या होणार आहे. बलदेवराव हा रस्ता होत नव्हता, परंतु विश्वनाथ पाटील जे आहे त्यांनी आपलं गुंट्याचं शेत या रस्त्यासाठी दिलं, म्हणून त्यांचा उद्या नागरिक सत्कारसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नाही तर आजच्या काळामध्ये अनेक रस्ते पडून आहे. शेतीचा माल जातीपणे माळंगी ते हा जो रस्ता आहे, या रस्त्याकरता गुंट्याचं शेत आहे, 5 लाख रुपये गुंठा या ठिकाणी भेटू शकते. पण त्यांनी एका शब्दामध्ये आपल्या या, अरे काय माईक आहे हो, हा शब्दामध्ये त्यांनी आपल्याला एका शब्दामध्ये या ठिकाणी शेत दिलं. त्या विश्वनाथ पाटलांचा आपण उद्या सत्कार करणार आहे. सर्व माळंगी असेल, वसाडी असेल, परिसरातील सर्व टाळकरी, वारकरी, सामाजिक क्षेत्रातील जी मंडळी आले त्याबद्दल सर्वांचे आभार. उद्यासुद्धा शिवलीला पाटील यांचं जाहीर कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. पुन्हा या गावातील सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार आभार आभार. बलदेवराव
या ठिकाणी आदरणीय श्री बल्लेरावजी चोपडे यांची 5,000 रुपये वर्गणी आलेली आहे.